आपल्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा झोरीज मॅथमॅटिक्स कोचिंग सेंटर कळम या यूट्यूब चॅनलला. Hello, all welcome to my YouTube channel. Today we are going to see the practice set 1.2 and all the questions related to this practice set. Given below are some triangles and lengths of a line segments. Identify in which figure ray PM is a bisector of a angle QPR. जस्ट आता तुम्ही ऐकलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनच्या ह्या तीन फिगर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल मध्ये लाईन सेगमेंट दिलेले आहेत, तर कोणत्या ट्रायंगल मध्ये PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय या ठिकाणी करायचं आहे. मग आपण फर्स्ट डायग्राम मध्ये पाहू. आता सर्वांना अँगल बायसेक्टर थिअरम तर माहिती आहे. अँगल बायसेक्टर थिअरमच्या कॉन्व्हर्सचा यूज करून तुम्ही हे क्वेश्चन या ठिकाणी सोडवू शकता. देयरफॉर फर्स्ट रेशो आपण इथं फाइंड करू PQ अपॉन PR. आता पहा हा रेशो काय असेल 7:3. आता सेकंड रेशो जो आहे दॅट इज QM अपॉन MR. आता हा रेशो आहे 3.5 अपॉन 1.5. तर याला लिहिता येईल 35 अपॉन 15 डेसिमल शिफ्ट केला. आता याला आपण 5 ने डिवाइड करू शकता. 5 7 35 5 3 15. आता हे दोन्ही रेशो कसे आलेत पहा इक्वल आलेले आहेत. Therefore we say PQ upon PR is equal to QM upon MR and hence segment PM is a bisector of angle QPR. याचं रिझन द्यायचं आहे तुम्हाला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरम जे आपण पाहिलेले त्याच्या कॉन्व्हर्स प्रमाणे हा सेगमेंट PM हा QPR चा अँगल बायसेक्टर आहे. मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हियर सेम ट्रायंगल आहे आणि लाईन सेगमेंटच्या लेंथ ह्या डिफरंट आहेत. देयरफॉर we write PR upon PQ is equal to 7/10. याला सिंप्लिफाय करता येत नाही असंच ठेवायचं आहे. मग नेक्स्ट आहे RM upon MQ and that is equal to 6/8. याला 2 ने सिंप्लिफाय करा that is 3/4. here PR upon PQ is not equal, same नहीं है पा, that is RM upon MQ and therefore we say PM is not a bisector of angle RPQ. हाँ bisector नहीं है. Now see in the third question here सेम ट्रायंगल आहे तुमच्याकडे. पुन्हा आपण रेशोज घेणार आहेत मगासारखे. आता आपण असा घेऊ PQ as PR it is equal to 9/10. यस याला सिंप्लिफाय होत नाही तर हे असंच ठेवायचं आहे. सेकंड जो रेशो येईल तुमचा दॅट इज QM अपॉन MR. याच्यामध्ये 3.6 अपॉन 4 डेसिमल शिफ्ट करा होईल 36/40 and then आपण याला सिंप्लिफाय करू शकतो. 4 ने डिवाइड करा. 4 9 ज 36 डिवाइडेड बाय 4 10 ज 40. सो पुन्हा रेशो सेम आलेत. देयरफॉर PQ अपॉन PR is equal to QM upon MR and therefore segment PM is a bisector of angle QPR. Reason पुन्हा मी सांगतोय. Reason is converse of angle bisector theorem of triangle. In triangle PQR, PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to the side RQ. Give reason. आता तुम्ही जो ऐकला तो क्वेश्चन नंबर 2 आहे. त्यामध्ये
आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पहा एन एम हा आर क्यू ला पॅरल आहे की नाही हे सांगायचं आहे. त्यामध्ये काही लाईन सेगमेंट त्यांनी दिलेले आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आपण म्हणू शकतो पी डॅश एन डॅश आर, दॅट मीन्स पी एन आर आर द कोलिनियर पॉइंट्स जे आपल्याला दिलेलं आहे. मग हे कोलिनियर असतील तर पहा फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता पी एन इज इक्वल टू पी आर मायनस एन आर, पी एन इज इक्वल टू पी आर मायनस एन आर. आता मग यांच्यामध्ये 20 आपल्या पी आर ची व्हॅल्यू आहे 20 आणि एन आर ची आहे 8. तर हे सबट्रॅक्शन करा, दॅट इज 12 युनिट. म्हणजे तुम्हाला फायनली जो पी एन सेगमेंट आहे हा किती भेटलेला आहे 12 एवढा भेटलेला आहे. सिमिलरली पी एम क्यू आर ऑल्सो कोलिनियर. हे जर कोलिनियर असतील तर एम क्यू इज इक्वल टू पी क्यू मायनस पी एम. जर आपण पी क्यू मधून पी एम मायनस केला तर एम क्यू भेटणार आहे. म्हणून आपण पी क्यू ची व्हॅल्यू ठेवली 25, 15 आणि सबट्रॅक्शन आलेलं आहे 10 इंच. म्हणजे या ठिकाणी एम क्यू ची लेंथ आहे 10. ओके. नाउ इन अ ट्रायंगल पी क्यू आर फर्स्ट रेशो आपण फाइंड करणार पी एन अपॉन एन आर, दॅट इज 12 अपॉन 8 on 4 ने तर आपल्याला भेटलाय 3/2. सिमिलरली द रेशो पी एम अपॉन क्यू एम, एम क्यू. तर यामध्ये पी एम ची व्हॅल्यू आहे 15, एम क्यू ची व्हॅल्यू आहे 10. 5 ने सिम्प्लिफाय करायचं आहे, सो दॅट इज 3/2. तर दोन्ही रेशोच्या व्हॅल्यू पहा सेम आलेल्या आहेत आणि म्हणून हे रेशो सेम आहेत आणि हे रेशो जर सेम असतील तर आपण एन एम पॅरलल आर क्यू म्हणू शकतो, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. इफ एम एन इज 5, पी एन इज 7, एम क्यू इज 2.5, देन फाइंड क्यू पी. हा होता क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला पहा ट्रायंगल एम एन पी दिलेला आहे, ज्या ट्रायंगल मध्ये एन क्यू हा अँगल एन एम एन पी चा अँगल बायसेक्टर आहे. हा जर अँगल बायसेक्टर असेल तर तुम्हाला बाकी सेगमेंट दिलेत क्यू पी विचारलेला आहे. आता अशा केस मध्ये आपण अँगल बायसेक्टर थिअरम ऑफ अ ट्रायंगल यूज करू शकतो. सो सी फर्स्ट मी दिलाय इन ट्रायंगल एम एन पी segment NQ is an angle bisector of angle MNP. You can see in the diagram there. Therefore, MN upon NP is equal to MQ upon QP. Angle bisector theorem of triangle. Now, इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात 5, MN ची व्हॅल्यू 5, NP ची 7, MQ ची 2.5 आणि QP as it is. क्रॉस करा, सोडून घ्या. तर यामध्ये 5 ने आपण डिवाइड केलाय, 0.5 राहिलेला आहे. परत 7 ने मल्टिप्लाय केला आणि फायनली आपल्याला QP ची व्हॅल्यू आलेली आहे 3.5 युनिट्स. Measures of some angles in a figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. हा आहे चौथा क्वेश्चन. यामध्ये पहा तुम्हाला ट्रायंगल ABC दिलेला आहे. ABC ट्रायंगल मध्ये अँगल B चं मेजर दिलाय 60 डिग्री. एक लाइन सेगमेंट PQ आहे जो साइड AB आणि AC ला P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो आहे. अँगल APQ हा 60 डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता हे करत असताना फर्स्ट मी दिलाय इन ट्रायंगल ABC सेगमेंट PQ इंटरसेक्ट साइड AB and AC such that angle APQ is equal to 60 degree. But angle ABC is equal to 60 degree and therefore segment PQ parallel side BC. आता हे पॅरल का म्हणता आले तर पहा हे दोन्ही अँगल या ठिकाणी सेम आहेत. which angle APQ is congruent to the angle ABC. both are 60 degree angle. दोघांचं मेजर 60 डिग्री आहे आणि हे जर 60 डिग्री अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या रिलेटेड लाइन सेगमेंटला आपण पॅरल या ठिकाणी म्हणू शकतो. and therefore हे जर पॅरल असतील तर ट्रायंगल ABC मध्ये आपण म्हणू शकतो AP upon PB is equal to AQ upon QC. याचा रिझन आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. म्हणजे आपण ट्रायंगल
ABC मध्ये डायरेक्ट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा यूज केलेला आहे. In a trapezium ABCD, AB parallel PQ, parallel DC, AP is equal to 15, PD is equal to 12, QC is equal to 14, find QB. आत्ताच तुम्ही जो ऐकलेला आहे दॅट इज द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक ट्रॅपिझियम या ठिकाणी दिलेला आहे. या ट्रॅपिझियम मध्ये AB पॅरलल PQ पॅरलल DC या पद्धतीने सांगितलेलं आहे. सोबतच AP ची लेंथ तुम्हाला 15 दिलेली आहे, PD ची 12 दिलेली आहे, BQ ची फाइंड आउट करायची आहे तर QC तुम्हाला 14 दिलेली आहे. नाउ as AB parallel PQ parallel DC, therefore we say AP upon PD is equal to BQ upon QC. Property of three parallel lines. आपण कुठल्या प्रॉपर्टीचा यूज केला आहे? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स. व्हॅल्यू पुट करा. AP ची व्हॅल्यू आहे तुमची 15, PD ची आहे 12, BQ ची फाइंड आउट करायची आहे लेंथ आणि QC तुम्हाला दिले आहे 14 and therefore BQ is equal to 15 into 14 divided by 12. आता हे सॉल्व करू. आता यामध्ये पहा 3 ने डिवाइड करू शकतो. 3 4 is 12, 3 5 is 15. नाउ 2 ने आणखीन आपण डिवाइड करू. 2 4, 2 7 1 is 14 and then here 2 ने 5 ला डिवाइड केल्यानंतर 2.5 into 7 5, that is 3 and that is 14 plus 3, that is 70.5 unit. This is your BQ. In a figure, if AB parallel DC parallel EF, find the X and AE. Now, in the question number 7, we have three parallel lines. That is AB parallel CD parallel EF. आणि त्यांच्यामध्ये इंटरसेप्टच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि एक इंटरसेप्ट CE त्याची व्हॅल्यू X दिलेली आहे जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सो AB parallel CD parallel EF, that is given. So according to the property of three parallel lines, we write AC upon CE is equal to BD upon DE. यामध्ये पूर्ण व्हॅल्यू आपण पुट करू. AC ची व्हॅल्यू 12 आहे, CE ची X आहे, BD ची 8 आहे, DF ची 4 आहे. नाव क्रॉस केल्यानंतर X is equal to 12 into 4 upon 8 असं आपण लिहू शकतोय. इथं 4 ने डिवाइड करा. 4 2 जा and 2 6 जा 12. So final answer X ची जी व्हॅल्यू आहे तुमची that is 6. In a triangle LMN, ray MT bisect angle LMN. If LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. Now, in a question number 7, we have given triangle LMN. Segment MT is the angle bisector of angle LMT. So, in this, here we can apply the angle bisector theorem as LM upon MN is equal to LT upon TN. Put the values of all segment, that is LM is 6, MN is 10, LT is find that we have to find, NT that is 8. Cross multiplication करा. LT is equal to 6 into 8 divided by 10. या दोघांमध्ये आपण 2 ने सिम्प्लिफाय केलं, that is 4 as 5 इथं येईल. मल्टिप्लिकेशन करा 6 into 4, that is 24 divided by 5 आणि हे डिव्हिजन केल्यानंतर येईल आन्सर 4.8 unit. So finally your LT segment is 4.8 unit. That's it. In a triangle ABC, segment BD bisect angle ABC. If AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is equal to X minus 2, DC is equal to X plus 2, then find the value of X. Now, see in the question number 9, we have again given the triangle ABC in which
BD is the angle bisector of angle ABC. Now in this we can apply the angle bisector theorem here as AB upon BC is equal to AD upon DC. You can see in the diagram, and put the values of all segments that AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2 and DC is equal to x plus 2 here. Now आता हे आपण क्रॉस मेथड या ठिकाणी सॉल्व करून x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. Therefore x into bracket x plus 2 is equal to x plus 5 in another bracket x minus 2. So x square plus 2x is equal to x square minus 2x plus 5x minus 10. अशा प्रकारे दोन्ही साइडला जे x चा स्क्वेअर आहे that we can cancel here. Finally ह्यामध्ये प्रोसिजर करायची आहे that is 2x as it is. तर इथं राहील तुमचा 3x and minus 10. आता फायनली एक काम करू, हा 3x जो आहे किंवा हा 2x इकडे शिफ्ट करा आणि minus 10 इकडे शिफ्ट करा. So 10 is equal to 3x minus 2x and 10 is equal to x. So finally x is equal to 10 units असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर सोपं आहे. In the figure, x is a point in the interior of triangle. Point x is joined to vertices of triangle. Segment PQ parallel segment DE. Segment QR parallel segment EF. Fill in the blanks to prove the segment PR parallel DF. Just we listen the question number 10. आता क्वेश्चन नंबर 10 हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिल करायची असते, भरायची असते. इट्स अ क्वेश्चन लाईक फिल इन द ब्लँक्स. तर आता यामध्ये काय दिलंय पहा, इन अ ट्रायंगल DEF that is we have given here PQ parallel BE and QR parallel EF. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की PR is parallel to DE. This we have to prove here. Now here first see in the triangle XDE PQ parallel DE. So मग आपण इथं फिल करू शकतोय according to basic proportionality theorem XP upon PD and XQ upon QE. Similarly XEF ट्रायंगल मध्ये QR पॅरलल EF हे आपल्याला दिलेलं आहे. सो इथं मी बॉक्स मध्ये दिलेलं आहे गिवन. हे जे बॉक्स केलेत पहा ते मी फिल इन द ब्लँक्स म्हणजे ब्लँक प्लेसेस वर इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे जी तुम्हाला फिल करायची असते. सिमिलरली या ट्रायंगल मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज केला तर XQ upon QE is equal to XR upon RF असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं रिझन लिहायचं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. Now from equation 1 and 2 these two ratios see here हे दोन रेशो सेम आहेत म्हणून हे दोन इक्वल रेशो आपण इथं लिहू शकतोय. म्हणून मी इथं रिकामे जे बॉक्स होते एम्प्टी बॉक्सेस मध्ये ही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे दॅट इज XP upon PD is equal to XR upon RF. and finally हे जर रेशो सेम असतील तर आपण फायनली म्हणू शकतो की PR is parallel to DE. हा जो PR सेगमेंट आहे हा DF ला parallel आहे according to the converse of basic proportionality theorem. In a triangle ABC, ray BD bisect angle ABC and ray CE bisect angle ACB. If segment AB is congruent to the segment AC, then prove that ED parallel BC. Now, the last question of this exercise, that is question number 11. This is a hot question. See here, star आहे. So hot question means काय? तर हॉट क्वेश्चन म्हणजे हायली ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेसाठी 4 मार्क्स साठी विचारले जातात. तर लेट अस सी इन दिस क्वेश्चन व्हॉट वी हॅव गिवन. तर पहा ट्रायंगल ABC मध्ये तुम्हाला AB आणि AC हे कॉन्ग्रंट आहेत असं सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट BD आणि CE हे अँगल बायसेक्टर आहेत. आणि मग असं असेल तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ED पॅरलल BC. हा जो ED आहे हा BC ला पॅरलल आहे असं त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. सो व्हेरी फर्स्ट अँगल बायसेक्टर दिलाय म्हटल्यानंतर ट्रायंगल ABC मध्ये BD हा ABC चा अँगल बायसेक्टर आहे. यू सी इन द डायग्राम. तर मग त्या ठिकाणी अँगल बायसेक्टर थेरम प्रमाणे AB upon BC
is equal to AD upon DC. See here, AB upon BC is equal to AD upon DC. Angle bisector theorem equation number 1 असं आपण लिहू शकतो. Now in the same triangle ABC, CE is a bisector of BCA या ठिकाणी. तर यामध्ये देखील आपण अँगल बायसेक्टर थिअरम प्रमाणे AC upon BC is equal to AE upon EC असं लिहू शकतो. Here AC upon BC is equal to AE upon EB. So this is equation number 2. Reason असेल angle bisector theorem. But AB and AC they are equal. हे त्यांनीच दिलेलं आहे तुम्हाला. तर पहा हा जो AB आहे आणि हा जो AC आहे हे जर इक्वल असतील तर याचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे हे दोन रेशो यांच्या इक्वल आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये लेफ्ट साइड इक्वल म्हणून आपण राइट साइड इक्वल लिहू शकतो. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 AD upon DC is equal to AE upon EC and therefore हे जर असं असेल तर हे कुठले रेशो आहेत पहा, AD upon DC and that is equal to AE upon EB. हे जर रेशो इक्वल आले असतील तर अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण म्हणू शकतो ED is parallel to the BC. So finally we write ED parallel BC and reason असेल converse of basic proportionality theorem.